तर नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बाही कशी जोडायची, कुठून जोडायची आणि बाहीची आपली फिटिंग कशी करायची पूर्ण ब्लाऊजची ती तुम्हाला आजच्या भागात मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा. आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे मी सिंगल डबल फोल्ड करून घेत आहे बाही. एकदम प्रॉपर बाही मध्यावर आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे आधी, आणि त्याच्यानंतर बाही आपल्याला शोल्डरवर ठेवायची आहे. बरोबर पुढचा भाग पुढच्या साईडने आणि पाठीमागचा भाग, मोठा भाग पाठीमागच्या साईडने ठेवायचा आहे आपल्याला. ज्या शिकलेल्या आहेत, परफेक्ट झालेल्या आहेत त्यांना लवकरच कळेल, परंतु जे नवीन शिकतात त्यांना थोडासा वेळ लागेल. पण प्रॉपर एकदम शोल्डरवर मी बाही मध्यावर ठेवून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या मध्यातूनच सुरुवात करायची बाही स्टिचिंग करायला. तर बाही स्टिचिंग करताना आपल्याला 2-2 टिपा द्यायच्या आहेत बाहीला, बाही जोडताना. तर अशा प्रकारची बाही जोडल्यानंतर आपल्याला प्रॉपर बाही बसते आणि एक साईडने पाठीमागच्या साईडने पुढच्या साईडने ब्लाऊज उतरत नाही. तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, कारण दोन्ही पण महत्त्वाच्याच गोष्टी आहेत. फिटिंग आणि बाहीची जोडण्याची पद्धत आपल्याला शिकायची आहे. तर तुम्हाला आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि काही अडचणी पण दुसऱ्या तुम्हाला असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा. कारण मला तुम्ही जास्तीत जास्त छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा मला माहीत आहे ब्लाऊजची, त्यामुळे मी होता होईन तेवढं तुम्हाला मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगू शकते मी. तर बाही स्टिचिंग झालेली आहे आपली, आणि त्याच्यानंतर आपल्याला साईड फिटिंग करायची आहे ब्लाऊजची. तर त्याच्यासाठी मी सोयीच्या साईडनीच कपडा प्रॉपर एकावर एक ठेवून घेतलेला आहे, आणि अंदाजेच मी टीप मारलेली आहे, आणि सर्वांनी अंदाजेच टीप मारायची आहे स्टार्टिंगला. आणि त्याच्यानंतर ओरलेलं फॅब्रिक सारखं एका रेषेत करून घ्यायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडने करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण अशी फिटिंग एकदम छान प्रॉपर फिटिंग बसते, आणि आपलं ब्लाऊजसुद्धा एकदम व्यवस्थित शेवटपर्यंत फाटूस्तवर व्यवस्थितच राहतं. कुठं दोरे वगैरे दिसत नाही. त्यासाठी आपल्याला उलटसुलट फिटिंग केल्यानंतर ब्लाऊज पण फिनिशिंगमध्ये व्यवस्थित दिसतं. तर अशा प्रकारे आपण दोन्ही साईडनी साईड फिटिंग अंदाजे टिप मारून घेऊन साईडने एक्स्ट्रा उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला तेच सुईचं केलेलं परत उलट्या साईडने शिवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, एकदम व्यवस्थित सारखं धरूनच आपल्याला व्यवस्थित आलं पाहिजे सगळ्या टिपा, आणि कुठं गुंतलं नाही पाहिजे कापड, चुना नाही पडलं पाहिजे. त्याच्यामुळं आपण सारखा एकदम व्यवस्थित धरूनच टिपा मारायच्या आहेत. तर झालेली आहे टिप मारून. तर आपण उलटा कपडा केल्यानंतर आपण पुन्हा एक अर्ध्या इंच अंतरावर एक टिप मारून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही साईडनी टिप मारून झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज असेल मापाला तर ब्लाऊजच्या मापानुसारच आपण व्यवस्थित ताणून घ्यायचं आहे ब्लाऊज, आणि उरलेलं कापड आपल्याला 4 घड्या मारून किती भरतं ते पाहायचं आहे. तर माझा 1.5 इंच भरलेला आहे. तर 1.5 इंच अंतर घेऊन आपल्याला कमरेच्या साईडची फिटिंग करायची आहे, आणि त्याच्यानंतर बाहीची दंडगेरची फिटिंग करायची आहे.
तर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला कनेक्ट राहा असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि माझं फक्त ब्लाऊज स्टिचिंगचं नाही तर सगळं पार्लरचं पण आहे आणि स्टेशनरीचं पण माझ्याकडं सगळं मटेरियल आहे. तर दंडगेरची पण आपली फिटिंग झालेली आहे आणि त्याच्यानंतर हे पाहू शकता तुम्ही एकदम प्रॉपर 3-3 टिपा मारून घ्यायच्या आहेत पाव इंच अंतरावर फिटिंगच्या. आणि त्याच्यानंतर पाहू शकता आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. तर साडी पण घ्यायला कस्टमर आलेलं होतं, ते दोन्ही पण कामं माझे चालू होते. तर असं होतं एकच काम असलं की आपल्याला वेळ सगळे काम असले तर वेळ मिळत नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला कनेक्ट राहा. धन्यवाद.